चला आपण लगेच आजच्या दिवसाची सुरुवात आणि या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना इथे मैदानामध्ये संपन्न करतोय. दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये येत आहेत. समित जोशी आणि त्याचबरोबर अक्षय निर्मल सर, या दोन्ही पंचांचं मैदानामध्ये आगमन होत आहे. आता विनंती असेल दोन्ही बॅटर देखील इथे मैदानामध्ये दाखल होतील. प्रतापगड वॉरियर्स या संघाकडून आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची नावं प्रत्येक संघाला इथे प्रदान करण्यात आलेत आणि ते संघ देखील अगदी मोठ्या जोशामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. खेळाडूंची देखील उत्सुकता अगदी पहिल्या मॅच पासून या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय. कारण ज्या वेळेस नाणेफेकीचा कौल झाला त्याच वेळेस दोन्ही संघनायकांनी केलेली स्तुती आणि त्याचबरोबर या मॅचची आतुरता, यावर्षी कशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये सहभागी झालोय आणि नक्की आम्हाला करायचंय काय, या गोष्टीची देखील माहिती प्रत्येक कॅप्टनने इथे दिली आहे. आणि लगेच आपण इथे मॅचला सुरुवात करणार आहोत. सचिन ढवळे सरांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार आहेत, कारण एवढी चांगली स्पर्धा जी आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना देखील खेळण्याची संधी प्रामुख्याने दिली गेली. त्याचबरोबर पुणे जिल्हा नियामक मंडळ यांच्या वतीने देखील तब्बल 3 दिवस इथे पुणे जिल्ह्यातील खेळाडू आपण खेळताना पाहणार आहोत. आणि या सर्वांसाठी ही जी स्पर्धा आहे ती अगदी विनामूल्य आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं शुल्क इथे आकारलं गेलं नाही आणि एवढी मोठी स्पर्धा खेळण्याची संधी एक अनोखी संकल्पनाच आहे आणि त्याचं कौतुक सातत्याने केलं जाईल. मॅचला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. अमित आणि आकाश आणि गोलंदाजी मार्कवरती ऋषी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बॉल जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती आलेला या स्पर्धेतील पहिला चौकार, 4 धावा. सुरेख असा फटका इथे खेळला जातोय. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर अमित यांच्या बॅटमधून आलेला एक सुरेख आणि देखणा फटका. क्रिकेटचं सौंदर्य पहिल्याच फटक्यामध्ये, पहिल्या चेंडूवरती इथे जो प्रहार करण्यात आला त्यामध्ये आलेला चौकार. 4 धावेने धावसंख्येचा शुभारंभ श्री गणेशा. पुन्हा एकदा स्विच हिट. वा भाई वा. पहिला तर अगदी सुरेख होता, त्यापेक्षा अजून चांगला फटका इथे स्विच हिटच्या पद्धतीने खेळलाय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके इथे येत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार तर दुसऱ्या चेंडूवरती उलटा पुलटा खेळलेला खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. पहिल्या 2 चेंडूंवरतीच 10 धावा. अमित पवार यांच्या बॅटमधून येत आहेत. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने इथे गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव. गोलंदाजाने देखील पहिल्या 2 चेंडूवरती काहीसा खर्च केलाय, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक. हा चेंडू फुल टॉस ऑन साइडला खेळायचा आहे. बॅट वरतून चेंडू ब्रश. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12. पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये अमित पवार म्हटल्यानंतर पावर इथे त्यांच्या नावामध्ये, त्याचप्रमाणे फलंदाजीमध्ये देखील आहे. धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा वा सुरेखरित्या टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा काटा बदलतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा स्विच हिट आणि पुन्हा एकदा बॉल गेलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. येईल काय, चौकार आहे. यस, 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 16 धावा आतापर्यंत येत आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं असेल की 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव, 1 डॉट बॉल आहे. सुरुवात चांगली केली आहे अमित पवार. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न आहे.
क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये लागलेली शर्यत, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण काहीसं खराब आणि बॉल इथे आपण पाहिलं तर अगदी सीमारेषेच्या जवळपास इथे अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंच चेक करतील की हा चौकार आहे की चौकार इथे वाचवला गेलाय, कारण काहीशी धडपड तिथे झाली बाउंड्री लाईनच्या लगत आणि त्यामुळे पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतील. टेनिस क्रिकेट .in यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये लाईव्ह कव्हरेजचं काम अगदी चोखरित्या पार पाडतायत आणि पहिल्याच मॅच मधील पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती त्यांचं एक कामकाजाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. इथे तिसऱ्या पंचांचा कॉल आपल्यापर्यंत येईल आणि यस, तिसरे पंच कळवतायत की बॉल सीमारेषा पार आहे आणि चौकार आहे. एक 2 मिनिटं. शुभम गाडे सर. दुसऱ्या डावाला दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मिराली. दुसऱ्या षटकाची सुरुवात, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि इथे देखील सुरुवात धूमधडाक्यामध्ये केली जाते. पहिल्या चेंडूवरती ठोक डाला, चौकार, 4 धावा. दोन्ही षटकांची सुरुवात इथे चौकाराने केली जाते आणि दोन्ही बॅटर पहिल्या षटकामध्ये देखील अमित पवार यांची पावर आपण पाहिली आणि आता इथे आपण पाहतोय आकाशने देखील सुरुवात दमदार केली आहे. अगदी अमित पवार यांच्या पावलावरती पाऊल टाकूनच इथे आकाशांनी देखील सुरुवात केली आहे. हा चेंडू मात्र खोलवट टप्प्याचा आहे. चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाचं इथे पाहावं लागेल. धावसंख्येमध्ये देखील जी वाढ होते ती देखील फार महत्वाची आहे. 24 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सर्वोत्तम पर्याय म्हणजे गोलंदाजाने जो आता पर्याय वापरलाय वाईड यॉर्कर आणि त्या पर्यायाचा योग्य तो फायदा इथे गोलंदाजाला देखील होतोय. चांगला चेंडू हाताळला जातोय. चौकारानंतर इथे गोलंदाजाने देखील कमबॅक केलाय. हा चेंडू देखील स्लॉट मध्ये होता आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन इथे होत आहे आणि पहिला बॅटर आकाश इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. पहिलाच बॅटर इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. आकाश बाद झाल्यानंतर चला नवीन बॅटर ही मला वाटतं मागाशी सूचना तुम्हाला देण्यात आली आहे. जी तुमची बॅटिंग ऑर्डर आहे ती लगेच आपण तयार ठेवायची की बाद झालेला बॅटर 30 सर्कलच्या बाहेर येण्या अगोदर ती
तुम्हाला 30R सर्कलच्या आतमध्ये यायचंय. थोडंसं वेळेचं भान ठेवू, कारण आजचा पहिलाच उद्घाटनाचा दिवस आणि उद्घाटन म्हटल्यानंतर थोडासा उशीर होतोच, परंतु जवळपास आपण ऑन टाइम जो दिला होता त्यापेक्षा 2 तास उशिराने आपण मॅचला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा जो वेळ आहे हा वेळ आपल्याला वाचवायचा आहे. त्यासाठी आपण पुढच्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत याची सूचना पुढच्या दोन्ही संघांना देण्यात येते. त्यामुळे आपण सज्ज राहा. जे काही गेम प्लॅन्स असतील ते गेम प्लॅन तुम्हाला टॉस होण्या अगोदर ते आता ती वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला संपन्न करायचे. पुढचा चेंडू पदलालित्य तिथे केला आणि त्यानंतर बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे खेळला गेलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय सुमित. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय अगदी मैदानाला समांतर. लॉंग ऑन बाउंड्रीच्या जवळपास इथे चेंडू विसावला जातोय. त्या दरम्यान 1 धाव. षटकाची इथे समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय प्रतापगड वॉरियर्स या संघाची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. सुरुवात तर चांगली केली आहे प्रतापगड वॉरियर्स. टॉस गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतायत. 29 धावा. सुरुवात चांगली आहे, दमदार आहे, असरदार आहे पहिल्याच मॅच मध्ये. परंतु विजयदुर्ग लायन्स टॉस जिंकल्यानंतरची जी कामगिरी आहे, ज्या गोष्टीची आपण सातत्याने चर्चा करतो की मातीची खेळपट्टी त्यावरती असलेलं हलकसं गवत, त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी गोलंदाजांना या खेळपट्टीचा फायदा होतो. परंतु इथे चित्र बदलण्याचं काम प्रतापगड वॉरियर्सचे आघाडीचे बॅटर इथे अप्रतिमरित्या करतायत. एका बाजूने आपण पाहिलं तर अमित पवार आहे, तर दुसऱ्या बाजूने सुमित सुरुवात चांगली करतायत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती निलेश. पहिला चेंडू पुढे सरसावत लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने इथे चेंडू खेळून काढलाय. सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 30. अप्रतिम अशी सुरुवात. आणि ज्यावेळेस पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही सुरुवात चांगली करताना तर तुमचा तो शेवट देखील चांगला होतो. इथे पहिल्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 29 धावा. एक बॅटर बाद झालाय आणि विकेट इथे मॅटर करत नाही. तुमच्या धावा किती येतात ज्या पॉवर प्ले मध्ये आहेत. आणि पॉवर प्ले म्हणजे इथे खऱ्या अर्थाने बॅटरला पॉवर जनरेट करणारा खेळ करावा लागतो आणि तो झालाय. इथे देखील लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा सिंगल आहे. आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये कदाचित हा चौकार देखील आला असता, परंतु आता पॉवर प्ले संपलाय. 5 खेळाडू 30R सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये मिड विकेट आहे, डीप काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर, हे 5 खेळाडू 30R सर्कलच्या बाहेर. हा चेंडू देखील पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने देखील अगदी सुरेखरित्या वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केलाय. डावखुरा शैलीचे गोलंदाज आहेत आणि तो नॅचरल स्विंग त्यांचं इथे पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर. इथे मात्र शफल होऊन जागा बनवली, चेंडूची शेवटपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवलाय सुमित यांच्या बॅट मधून. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं सुरू आहे. 35 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन. दुसरा बॅटर सुमित झेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजांनी ज्याप्रमाणे खर्च केला, परंतु लगेचच स्वतःला सावरलं आणि त्यानंतर लगेचच इथे सुमित सारख्या एक आक्रमक बॅटरला इथे बाद करण्यामध्ये देखील यश मिळत आहे. दुसरा बॅटर इथे बाद झालाय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक अगदी स्लॉगर स्पेशलिस्ट बॅटर, एक विस्फोटक बॅटर इथे मैदानामध्ये दाखल होतोय. महेश. शरीरी यष्टीवरून तुम्हाला कळालंच असेल की एक विस्फोटक आहे, बाहुबली बॅटर आहे आणि त्यांची ताकद कशा पद्धतीने इथे वापरली जाईल आणि कशा पद्धतीने या धावसंख्येचा शेवट होईल
कारण प्रत्येक बॅटर, आता हा शॉर्ट फॉर्मॅट आहे, 6 षटकांची मॅच म्हटल्यानंतर तुम्हाला वेळ फार कमी मिळतो आणि जेवढा मिळतो तेवढा वेळामध्ये तुम्हाला काहीतरी संघासाठी करावं लागतं. इथे सिंगल डबलला जास्त महत्व दिलं जात नाही. टेनेक्स कंपनीचा चेंडू आहे आणि अशा चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक वरती देखील कदाचित षटकार जाऊ शकतो आणि हे मैदान धावांसाठी ओळखलं जातं. जितकं सुरेख मैदान आहे तितकीच सुरेख खेळपट्टी आहे आणि तितक्याच त्यापेक्षा देखील अधिक चांगलं असं नियोजन आयोजन आहे. या मैदानामध्ये अशा प्रकारची स्पर्धा संपन्न होते आणि खेळाडूंना त्या खेळण्याचा आनंद मिळतोय. पुन्हा एकदा मी याच गोष्टीची आठवण करून देईल की स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने अभ्यासाचा ताण सहन करणारी ही सर्व मंडळी, आपल्याला ही सर्व खेळाडू या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि सचिन सरांनी जी अनोखी संकल्पना आणली की हा ताण थोडासा कमी करायचा आणि चांगल्या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हायचं. इथे षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते बॅटर कडून, परंतु पंचांनी ती दाद फेटाळून दिली आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटलाय परंतु एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 37 धावा. हे 4थं षटक आहे. 37 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फार वेळानंतर इथे अमित पवार स्ट्राईकला आलेत आणि त्याचा फायदा त्यांना होत नाहीये. जे जितका वेळ ते मैदानामध्ये आहेत, सुरुवातीच्या षटकामध्ये त्यांनी जी अफलातून बॅटिंग केली, 24 धावा या पहिल्याच षटकामध्ये होत्या, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केलाय. इथे देखील ब्लाइंड शॉट आहे. अगदी बॅटच्या समोरून चेंडू वळवण्याचा इथे जो प्रयत्न करण्यात आला त्या प्रयत्नामध्ये देखील यश मिळत आहे. अप्रतिम गोलंदाजी इथे साकारली जाते. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेने. त्या दरम्यान 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 38. ऋषी यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेत. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी वाटलं की धावसंख्येचा फार मोठा डोंगर इथे उभा राहील, परंतु त्यानंतर जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या त्यानंतर मात्र कुठेतरी रोखलं गेलं. धावसंख्या 38. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे गोलंदाजाकडून काहीशी हलकीशी चूक. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि टप्पा पडल्यानंतर अजून काहीसा बाहेर चेंडू जातोय आणि पंचांनी लगेचच वाईट बॉल अतिरिक्त. हा चेंडू देखील बॅकफुटला गेले, शरीरापासून वेगळा केलाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होते. दुसरे धावेचा प्रयत्न, इथे वेळेस नकार. बघा इथे दुसरी धाव कदाचित झाली देखील असे, परंतु इथे एकाच धावेवरती समाधान मानलंय, कारण पहिलाच धाव घेण्यासाठी जो वेळ खर्च केला गेला, तुम्हाला पहिली धाव अगदी वेगात घ्यावी लागते आणि ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस तुम्हाला ती दुसरी धाव प्राप्त करता येते. इथे पहिल्याच धावेसाठी लावलेला वेळ आणि त्यामुळेच इथे 1 धाव प्राप्त केली जाते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निलेश वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतात. या चेंडूवरती देखील प्रहार, डिपेक्स्ट्रा कव्हर. एकच चौकार षटकार मला वाटतं कुठेतरी आता विलुप्त झालेत, दिसेनासे झालेत, कारण गोलंदाजांना आता खेळपट्टीचा अंदाज आलाय की चेंडू कशा पद्धतीने हाताळायचा आहे आणि बॅटरला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे. क्षेत्ररक्षकांना देखील काहीसा बदल. इथे मात्र स्विच हिट. पुन्हा एकदा अमित पवार इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. बघा पहिली धाव जर वेगात केली तर दुसरी धाव आपोआप तुमची पूर्ण होणार आहे आणि तोच प्रयत्न दोन्ही बॅटरने केलाय. मगाशी जी चूक केली ती आता करून चालणार नाही, कारण मोठा फटका येत नाहीये, त्यामुळे एका धावेचं रूपांतर तुम्हाला 2-3 धावेंमध्ये करावं लागेल. अमित यांच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 43. 2 बॅटर बाद आहेत. 43 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 5वं इथे मैदानामध्ये सुरू आहे. प्रतापगड वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. पुढचा चेंडू. इथे देखील आडव्या बॅटचा वापर.
बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर, डीप मिड विकेट, डोक्यावरून षटकार 6 धावेंसाठी. चांगला फटका. अमित पवार या बॅटरच्या बॅट मधून वारंवार म्हणजे आतापर्यंत त्यांच्या इनिंग मध्ये 2 षटकार आलेत, चौकार देखील आलेत, सिंगल डबल देखील आलेत. धावसंख्येला जो आकार देण्याचं काम आतापर्यंत अमित पवार यांच्या बॅट मधून करण्यात येत आहे. सुरेख फलंदाजी आहे. म्हणजे पहिल्या षटकापासून ज्या वेळेस ते स्ट्राईकला आलेत त्या वेळेस मोठा फटका खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. धावसंख्या होती ती 49. पुन्हा एकदा उलटा पुलटा स्विच हिट आणि इथे आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे डीप मध्ये होत आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ आणि प्रतापगड वॉरियर्स या संघाच्या 50 धावा पूर्ण, 50 अप. पहिल्याच अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पन्नास धावा आतापर्यंत झाल्यात. हे सकाळचं सत्र आहे. पन्नास धावा षटकातील अजून एक चेंडू आहे आणि यानंतर अजून एक उर्वरित शेवटचं षटक असेल. पुढचा चेंडू इथे देखील समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेण्यास कळवलेला नकार. आणि स्वाभाविक आहे, जो आघाडीचा बॅटर आहे तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकानंतर प्रतापगड वॉरियर्स या संघाची धावसंख्या 2 बॅटर बाद 50 धावा ज्या इथे पूर्ण झाल्यात. 10ची सरासरी जी आतापर्यंत गाठली जाते आणि या सरासरीने 5 षटकांमध्ये 50 धावा झाल्यात. षटक क्रमांक 6ची सुरुवात. थोडीशी घाई करा ज्यावेळेस तुम्ही हा चेंज करता. गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी मार्क वरती इथे बोलवले जातात त्यासाठी जास्त वेळ खर्च करू नका. षटक क्रमांक मैदानामध्ये 6व्याला अंतिम षटकाला सुरुवात होईल आणि स्लॉगवर स्पेशलिस्ट गोलंदाजी मार्क वरती अमोल. पहिला चेंडू अमोल यांचा खोलवर टप्प्याचा आणि खोदून काढण्याच्या प्रयत्नात अमित पवार इथे होतील बाद. विकेटचं पतन. मोक्याच्या क्षणी सेट बॅटर इथे बाद. प्रतापगड वॉरियर्स या संघाला बसलेला खऱ्या अर्थाने सर्वात मोठा धक्का. 50 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर बाद होतोय. सुरुवात इथे अमोल यांनी अगदी अप्रतिमरित्या केली आहे. ते एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि उगचच या गोलंदाजाला अंतिम षटक हाताळण्यासाठी दिलेलं नाहीये. ते स्लॉगवर स्पेशलिस्ट आहेत. चला पुढचे दोन्ही संघ, आपल्याला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पन्हाळा रायडर्स आणि त्यांच्या विरोधात रायरेश्वर मावळाच. दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय. मिड विकेट बाउंड्री जवळ इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु सिंगल. एकच धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 51. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. 51 धावा जे आतापर्यंत इथे संपन्न होत आहेत. पुढचा चेंडू इथे देखील चांगला प्रहार केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती तैनात. एकच धाव. मला वाटतं इथे बॅटर ठरवतात की प्रत्येक चेंडूवरती ज्यावेळेस बॅटमधून चेंडू येईल त्यावेळेस चौकार षटकारच येईल. इथे काहीशी पडताळणी तिसऱ्या पंचांकडे जी केली जाते, इथे योग्य पद्धतीने चेंडू अडवला आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. मुख्य पंच अक्षय निर्मल सर तिसऱ्या पंचांकडे कॉल करतायत आणि टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर हा करावाच लागतो. जे कुठल्याही संघावरती अन्याय होत नाही आणि लगेच आपल्यापर्यंत तो निर्णय देखील पोहोचवला जाईल, कारण tenniscricket.in जी टीम आहे ती अगदी कार्यतत्पर आहे.
आणि तितक्याच वेळेमध्ये तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. चला इथे योग्य पद्धतीने चेंडू अडवलाय, याचा अर्थ 2 धावा, धावसंख्येत 2 ने वाढ. 54 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसतोय. महेशची म्हणावी तशी बॅटिंग आज आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. जसे फटके खेळायला हवेत ते फटके मात्र खेळले जात नाहीत, परंतु अमोल यांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम असं षटक आतापर्यंत हाताळलंय. शेवटचा चेंडू या इनिंगचा. धावसंख्या आपण पाहतोय 54 आहे. म्हणावी तशी धावसंख्या उभी करता आली नाही. पहिल्या षटकामध्ये 24 होत्या. आणि पुढचा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा इथे खेळला जातोय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न, परंतु कळवलेला नकार. त्यामध्ये धावबादची इथे शिकार होते. महेश इथे बाद होतील. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तर पुढच्या डावामध्ये 56 धावेंची गरज असेल. बघूया विजयदुर्ग लायन्स या संघाने केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 24 आणि त्यानंतर रन बॉल इक्वेशन प्रमाणेच धावा खर्च केल्यात. 55 धावा झाल्यात आणि 56 धावेंची गरज आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पन्हाळा आणि रायरेश्वर, आपण आरामात येत आहे, जरा लवकर या. टॉस करायचं आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये. दुसरी इनिंग चालू होईल मैदानामध्ये. हॅलो, आपण यासाठी अगोदर ती कॉल केला होता. आजच्या दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक संपन्न होते आणि आपल्या समवेत उपस्थित आहेत अतिथी सन्मान्य रोहित घाक सर. विनंती आहे सरांना, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. कॅमेरामन, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. कॅमेरामन, सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग सीझन 12 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या शुभारंभाचा दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक इथे होते. नाणेफेकीच्या प्रसंगी आपल्या समवेत उपस्थित आहेत सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र सन्माननीय रोहित घाक सर. आम्ही स्वागत करतो. तर आपल्या समवेत आहे निलेश आहे पन्हाळा रायडर्सचे संघनायक आणि रायरेश्वर मावळाचे संघनायक. आपल्या समवेत समीर आहेत. या ठिकाणी टॉस करणार आहेत सर. एका बाजूने आपण बघतोय सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी, दुसऱ्या बाजूला आहे सचिन ढवळेज फाउंडेशन इज कॉल आणि मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी शो होतोय. तर टॉस जिंकलेला आहे इथे रायरेश्वर मावळात संघानं. काय निर्णय घ्याल? फिल्डिंग घेणार आहे आम्ही. कशी तयारी आहे आणि या स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धेविषयी सांगायचं म्हणजे खूप उत्तम असं नियोजन आहे. ढवळे सरांचं भरपूर आम्ही आभारी आहोत की एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला चान्स दिला आहे.
ज्या मुलं गल्ली बोळात खेळत होती तेवढ्या बेस्ट ग्राउंडवरती खेळायला मिळतंय, त्यामुळे खरंच आभारी आहो आम्ही. शुभेच्छा असतील पन्हाळ राडेच्या संगणकाला. आम्ही बोलावतो इथे. पहिली मॅच आहे, किती उत्सुकता आहे या मॅच बद्दल? नेहमी उत्सुकता असते. प्रहार प्रीमियर लीग ज्यावेळेस आपण नियोजन करतो त्यावेळेस नेहमी कधी होणार आहे सुरू, कधी होणार आहे, नेहमी आमची उत्सुकता असते. आणि ह्यावेळी आता नियोजन आगळं वेगळं आहे सगळं. डे नाईट आहेत, त्यामुळे सगळं एकदम भारी आहे सगळं. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस मधून बातमी आलेली, रायरेश्वर मावळाजने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर रोहित घाग सर आपल्या समवेत आहेत. सरांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. सचिन ढवळे सरांचे अत्यंत चांगले मित्र आहेत. सर, कसं वाटतं या स्पर्धेला आल्यानंतर? आणि अतिशय उत्कृष्ट. म्हणजे आम्ही इथं जवळजवळ 15 वर्ष खेळतोय, सर पण आहेत. पण ज्या पद्धतीने इथं नियोजन केलंय त्यांच्या टीमने, म्हणजे इंग्लिशमध्ये एकच आहे, फॅब्युलस. म्हणजे आणि त्यातनं या दोन्ही कॅप्टनने जी प्रतिक्रिया दिली की त्यांना ह्या अशा स्टेजवर खेळायला मिळतं की ज्यावेळेस IPL चालू असतं वगैरे, आणि ज्या पद्धतीने इथं नियोजन केलंय म्हणजे खरोखरच ह्या नवीन पिढीला खरंच उत्कृष्ट सरांकर्फे एक म्हणजे हे फ्युचरिस्टिक गिफ्टच आहे असं मी तर म्हणजे लेखी लिहू शकतो आता. थँक्यू. बेस्ट विशेष. निश्चित एक जबरदस्त स्पर्धा पुढे येते. IPL चा फील खेळाडूंना येतोय आणि शुभारंभाचा दिवस आहे. पहिल्याच दिवशी स्पर्धा सुपर डुपर हिट होते. तर इथेच थांबूया. टॉस बॉक्स मध्ये जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे दुसऱ्या डावामध्ये आपल्याशी जोडले जात आहेत गोपी जाधव सर. थँक्यू. येस, थँक्यू. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी पुणे आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 12व्या पर्वाचा 16 आणि पहिलाच सामना इथे रंगलाय. इथे 56 धावांचं टार्गेट, 36 चेंडू आणि 56 धावा बनवायच्या असतील दुसऱ्या डावामध्ये. विजयदुर्ग लायन्स आणि प्रतापगड वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. आणि आता सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. अनेक मान्यवर सदिच्छा भेट देण्यासाठी आज पहिल्या दिवसामध्ये दाखल झालेत. भारतातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भाग्य विधाते अनेक अधिकारी ज्यांनी घडवले. मॅथ्स अँड रिजनिंग सारखे अवघड विषय सोपे करून शिकवणारे एक द्रोणाचार्य. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळाय आणि आता पहिल्याच बॉलवर सीमारेषेची भेट घेतली आहे बॉलने. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, 4 धावा. आणि आपण चर्चा करत होतो स्पर्धा परीक्षांमधली द्रोणाचार्य आदरणीय सचिन ढवळे सर. शून्यातून विश्व निर्माण कसं करावं याचं उत्तम मूर्तिवंत उदाहरण आणि ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. दुसरा बॉल पुन्हा उलट दिशेने, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना लगातारचा दुसरा चौकार. 2 चेंडूवर 2 चौकार, 56 धावांचं लक्ष आहे आणि आता सुरुवात चांगली आहे. फ्लाइंग स्टार्ट. टीमचा कॅप्टन निलेश फुंडे आणि दुसऱ्या बाजूला शैलेश स्वामी. 2 बॉलमध्ये 4 धावा. वैभव शेट्टीचं स्वागत केलंय आणि 56 धावा बनवायचे, त्यासाठी सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. 36 बॉलमध्ये 56. विजयदुर्ग लायन्सने या सामन्यामध्ये पहिल्या सामन्याचा टॉस जिंकला आणि लगेच संघनायकांनी सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिल्या डावमध्ये चांगली गोलंदाजी केली. 55 मध्ये थांबवलं गेलं. 56 ची सुरुवात 2 चौकारांनी झाली, पण वैभव देखील एक मातब्बर गोलंदाज आहे. राऊंड विकेट. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे, थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्यात. सेन्सिबल क्रिकेट. निलेश फुंडे यासाठी जाणला जातो. संघाचा संघनायक आहे, दिशादर्शक. नेहमीच प्रभावी कामगिरीसाठी जाणला जातो. मागच्या पर्वात देखील हा खेळाडू चांगला चमकला आणि तोच फॉर्म सातत्यपूर्ण घेऊन या 12व्या पर्वामध्ये क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम या पर्वाला सुरुवात करत असताना नाविन्यपूर्ण अनेक उपक्रम या स्पर्धेमध्ये राबवले गेले. धावसंख्या आहे 10. 10 फॉर नन. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडंसं पुढे आला राऊंड विकेटने. यावेळी एक चांगला अँगल बनवला. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. 6व्या स्टंपवरचा बॉल होता. शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी खेळू पाहत होता निलेश, मात्र यावेळेला कोणतीही धाव आलेली नाहीये. वैभव शेट्टीचं कमबॅक. धावसंख्या 10 वर. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आली. सुरुवात चांगली राहिली. वैभव पुन्हा एकदा तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय.
स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपेल, सोप्पा झेल, पहिला धक्का बसतोय विजयदुर्ग लायन्सला. निलेश पुंडे बॅक टू दी पवेलियन. हर्षल होता स्क्वेअर लेगला. हर्षलने खूप चांगला झेल टिपलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकच्या टोला बॉल लागला आणि तिथून काही काळ हवेत एलिव्हेशन होतं. एवढं चांगलं जजमेंट पाहायला मिळालं हर्षलकडून. एक सुरेख झेल, पहिला धक्का बसतोय आणि पॉवर प्ले मध्ये चांगलं कमबॅक. सुरुवात 2 चौकारांनी झाली, मात्र दुसऱ्या बाजूने वैभवने देखील आपलं व्हेरिएशन, आपल्या भात्यातला एक चांगला चेंडू काढला, स्टॉक बॉलचा वापर केला आणि त्यावर निलेश पुंडे एक महत्वाची विकेट. जो बाद झालाय. धावसंख्या आहे 10, 1 गडी बाद. आपण चर्चा करत होतो या संपूर्ण स्पर्धेची. या पर्वामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी गट असा एक गट असणार आहे, दुसरा गट पुणे एरिया वाईज आणि तिसरा गट असणार आहे अखिल भारतीय खुला गट. यावर्षी क्रिकेटची मेजबानी मायबाप क्रिकेट रसिकांना, क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं हे हिरवगार मैदान इथून पुढचे 7 दिवस क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून निघणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषी कापसे देखील एक मोठं नाव आहे. पहिला चेंडू ऋषीसाठी. अखू टप्प्याचा बॉल मागे गेलाय, पूल केलाय, स्क्वेअर लेग मधून बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. पहिला चेंडू ऋषी कापसेसाठी अखू टप्प्याचा मिळालाय आणि त्यावर आलाय हा चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 56चा पाठलाग करत असताना 14 धावा. सुरुवात चांगली आहे, मात्र एक गडी गमावलाय. टीमचा नेता, टीमचा कॅप्टन सुरुवात चांगली करून दिली, मात्र जसा बाद झाला फलंदाज ऋषी कापसे मैदानात आला आणि पहिल्याच बॉलवर त्याने अखूट टप्प्यावर टाकलेला बॉल त्याचा चांगला समाचार घेतला आणि चौकार वसूल करत असताना स्वतःचं खातं उघडलंय. 14 धावा आहेत, 1 गडी बाद. समीकरण आता 30 बॉल मध्ये धावा बनवायचे असतील 42. मंचावर अनेक अतिथी आपण पाहतोय. दिवस रात्र अशा फॉर्मॅटमध्ये एक आगळी वेगळी संकल्पना. क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत आदरणीय सचिन ढवळे सर. नुकतीच त्यांची उपाध्यक्ष पदावर निवड देखील झाली. ही देखील क्रीडा रसिकांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. क्रिकेटसाठी नेहमीच भरपूर योगदान जे देत असतात. एका बाजूला स्पर्धा परीक्षांचा गाडा आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेट, या दोन्ही क्षेत्रांमध्ये भरघोस योगदान. सुमित भांबरीला आता पाचारण केले दुसऱ्या ओव्हरसाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक लेग कटर होता. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र कमिटमेंट लवकर केली, त्यामुळे प्रॉमिसिंग स्ट्रोक तेवढासा चांगला नाही झाला. बरोबरच 1 धाव मिळते. एकेरी धावेने धाव फलक पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत 15. 15 लॉस ओपन विकेट. 56चं टार्गेट. सुमित भांबरे लेदर क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूकडे. टेनिस क्रिकेट देखील तेवढं चांगलं खेळतो. लेफ्ट राऊंड विकेटने पुढचा चेंडू. पुढ्यातून विथ द टर्न, चांगला फटका आहे. पॉइंटच्या डोक्यावरून खेळ आहे. चेंडू चाललाय डी पॉइंट सीमारेषेच्या दिशेने आणि आता सीमारेषा ओलांडली देखील. चौकार आलाय सुमितच्या विरोधात. हा एक दमदार चौकार. ऋषी कापसे प्रमोट केलंय, लवकर आला मैदानामध्ये. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू आहे. यावेळेला डबल माइंडेड झाला होता, मात्र हलक्या त्यांनी बॉलला दिशा दिली. स्टिअर केलाय बॉल पुन्हा एकदा पॉइंट मध्येच. थोडंसं क्षेत्ररक्षण अडखळलं, मात्र याच दरम्यान वेगवान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. ऋषी कापसे सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. जसा बॉल तसा फटका. मागच्या बॉलवर आपण पाहिलं विथ द टर्न दिशा दिली आणि ते चौकार वसूल केला. बॅकलिप खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केली. हँड अँड आय कोऑर्डिनेशन अतिशय प्रभावी होतं आणि त्यानंतरचा चेंडू देखील लेग कटरच होता. पॉईंटमध्ये स्टिअर केला. थोडासा डबल माइंडेड होता कारण ऑन साईडला खेळण्याच्या तयारीत होता, मात्र जसा लेग कटर आला त्याने आपला मनसुबा बदलला. पॉईंटला बॉलला स्टिअर केलं, तिथे 2 धावा वसूल केल्या. धावफलक 21, 1 गडी बाद. पुन्हा लेग कटर. कटर विथ बाउन्स होता. टप्पापर्यंत थोडासा बॉल राईज झाला. पॉइंटच्या दिशेनेच बॉलला दिशा दिली गेली. यावेळेला देखील एकेरी धाव घेतली. जसा बॉल तसा फटका खेळायचा आणि धावफलक हलता ठेवायचा. हीच एक चांगली रणनीती, गेम प्लॅन जो गरजेचा असतो. तर स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी म्हटलं की नेहमीच एक रणनीती आखणं त्यांच्या प्रवासाचा भाग आहे. मागे गेलाय, मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल वळवलाय. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते, जे वळण आपण बघतो ट्रॅक बदलत असताना, तसंच वळण बॉलने घेतलं.
शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न मागे गेला होता, बीट झालाय. चेंडू आहे निर्धाव, धावफलकावर 22 आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. 25 चेंडू आणि 34 धावा इथून पुढे बनवायच्यात. ओहो हो, अजून एक चांगला बॉल पुढ्यातून वळवलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नजर तेवढीशी चांगली नाहीये या बॉलवर. अगदी बॉलला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करायचं होतं, मात्र चेंडूने इथे ऋषी कापसीला हाय हॅलो केलं आणि सरळ यष्टिरक्षक अमितच्या हातामध्ये जाऊन चेंडू इथे विसावलाय. बरोबरच निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात झाली. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर दाबा आहेत 22, एक गडी बाद. पॉवर प्लेची 2 षटकं जिथे 11ची सरासरी पाहायला मिळाली. एक चांगली सुरुवात. सुमित भांबरे आपलं षटक संपवून आता लॉंग ऑफ मध्ये दाखल झालाय. एवढा चांगला खेळाडू आहे, तेवढा चांगला आमचा मित्र आहे. मी ज्यावेळेला भेटतो क्रिकेटबद्दल भरपूर तो चर्चा करतो. लेदर क्रिकेट असेल, टेनिस बॉलचं क्रिकेट असेल. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. हर्षद कानेरकर हा देखील एक प्रभावी खेळाडू आहे. शॉट ऑफ गुड लेंथ मागे जात असताना पुल केलाय, मात्र तेवढीशी ताकद नाहीये बॉलमध्ये. बॉल सही लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय, तोपर्यंत एकच धाव. मिड ऑन मधून थोडासा क्षेत्ररक्षक मागे आहे, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडा पुढे आला, तोपर्यंत एक धाव मिळाली. एकेरी बरोबर धाव फलक 23 वर पोहोचलाय. शांत क्रिकेट. हर्षद तयार, ओव्हर द विकेट. यावीला थोडासा दिशाहीन लेग स्टंपवर टाकलाय बॉल. फाईन लेगला दिशा दिली आहे, फाईन खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल थांबलेला नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. लेग स्टंपच्या बाहेर टाकला बॉल. लाईन चांगली पीक केली आणि बरोबरच फाईन खेळलाय. फाईन लीग मध्ये क्षेत्र निवडलं आणि तिथे चौकार मिळालाय. शैलेश स्वामी 4 बॉलमध्ये 5 वर पोहोचलाय. बरोबरच खेळाडूंसाठी एक विनंती वजा सूचना आहे. तुमच्यासाठी प्लेयर्स डगआउट आहे, त्या डगआउट मध्येच तुम्हाला बसायचंय. जो सामना चालू असेल त्या सामन्यातील दोन्ही संघांचे खेळाडू आपल्यासाठी प्लेयर्स डगआउट आहेत, सुसज्ज आहेत आणि आपल्याला तिथेच बसायचं आहे. जर तुम्ही इतरत्र बसलेले आढळून आलात तर मात्र पेनल्टीज पात्र व्हाल, याची दखल घ्या. थँक्यू. गो बॅक टू क्रिकेट. 27 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऋषी कापसे 5 बॉलमध्ये 12 वर खेळतोय. हर्षद तयार. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. हलकेच बॉलला प्लेस केलंय. सिंगल मेल. स्वतः गोलंदाज हर्षद तिथे पोहोचलाय. चेंडूला थांबेल, तोपर्यंत क्विक सिंगल आहे. एकेरी बरोबर धाव फलक आता 28 वर पोहोचलाय. 56 बनवायचे. 21 बॉलमध्ये आता 28. पहिला सामना आणि आम्हा समालोचकांना देखील भरपूर उत्सुकता असते. कधी प्रहार प्रीमियर लीगची घोषणा केली जाते. पुढे सरसावलाय. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. लॉंगॉन मध्ये फिल्डर आहे रणमेल एक पेक्षा जास्त इथे काही मिळणार नाहीये. एका वर्षामध्ये 2 वेळेला एका वर्षात 2 पर्वांचं आयोजन करणं आणि ते देखील भव्य दिव्य आयोजन. आणि या आयोजनासाठीच प्रहार प्रीमियर लीग जाणली जाते. आउटसाइड ऑफ स्टंप गेलाय. बॉलला मिड विकेटला खेळाय. ओहो हो, चांगली फिल्डिंग. बॉल थांबवलाय, मात्र त्यानंतर देखील पहा थोडासा अडखळत बॉल पर्यंत पोहोचला. बॉल थांबवला. पुन्हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने पोहोचला होता, मात्र आता ऑनफिल्ड पंचाने तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. बाउंड्री लाईनला स्पर्श झालाय का चेंडूचा, किंवा चेंडूला थांबवत असताना क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला स्पर्श केलाय का, या गोष्टींची सध्या शहानिशा करण्यासाठी आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत समीर जोशी सर आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तज्ज्ञ पंच आहेत, अनेक वर्षांचा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये पंचांचं पॅनेल जर आपण चर्चेत घेतलं तर राजे आवळे सर, संजय भालेराव सर देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा चौकार आहे, म्हणजे 4 धाबा मिळणार आहेत. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले होते, मात्र चेंडूची पूर्णपणे पडताळणी केली गेली आणि बरोबरच तिसऱ्या पंचांनी या गोष्टीची शहानिशा केली आहे आणि हा चौकार घोषित केलाय. 4 धाबा. फलकावर 23 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 19 चेंडू आणि आता 23 चीच गरज असतील. 33 आहेत, माफ करा 33 आहेत. 19 बॉलमध्ये 23. तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे चौकार आहे. थँक्यू. हर्षद तयार. ओव्हर द विकेट.
पुन्हा पुढे सरसावलाय लो फुल टॉस मध्ये यावेळेला देखील कन्वर्ट केला. बॉल जाईल डीप मिड विकेटला. जमिनीला अगदी गुदगुल्या करत चेंडू पोहोचला, मात्र एकच धाव मिळते. बरोबरच तिसऱ्या षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावर धावा आहे 34 धावा, 1 गडी बाद. आफ्टर 3 ओव्हर्स 34 लॉस ऑफ 1 विकेट. 3 ओव्हर की समाप्ति के बाद 34 रन 1 विकेट के नुकसान पर. 56 बनवायचे आहेत. पहिल्या 18 बॉलमध्ये 34 आल्यात. अजून 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 22 बनवायचे आहेत. जरी वाटत असलं की हा सामना पूर्णपणे दुसऱ्या डावामध्ये झुकला गेलाय फलंदाजी करणाऱ्या टीमच्या दिशेने. विजयदुर्ग लायन्सच्या दिशेने झुकला असं चित्र पाहायला मिळते, परंतु कोणतेही भाकीत तुर्तास करता येणार नाही. आणि इथून काही डॉट बॉल टाकले गेले, काही विकेट्स घेतल्या गेल्या तर मात्र कमबॅक होईल. हर्षदला आपण पाहतोय आता लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षणासाठी पोहोचलाय. आणि थोडं स्पीडअप करा, पंचांना देखील विनंती आहे. आपल्याला विनंती वजा सूचना आहे, कारण आज दिवसभरात देखील अनेक 15 सामने पूर्ण करायचे आणि त्यामुळे आपल्याला थोडं स्पीडअप करावं लागेल. पहिलाच बॉल लेग कटर होता, टप्पा पडल्यानंतर पुन्हा बॉल थोडासा वरती आला. बॉलला दिशा दिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय अप्रतिम आहे. दोघांमध्ये चांगला ताळमेळ. ऋषी कापसे आणि दुसऱ्या बाजूला शैली स्वामी. अखोई आखो में इशारा झाला. जसं पाहिलं की क्षेत्ररक्षक दूरवर आहे, लगेच दुसऱ्या धावेचा कॉल गेला. येस नो वेट आणि येस असं म्हटल्यानंतर लगेच दुसरी धाव. चित्याची चपळाई, घारीची नजर आणि चाणाक्ष नीती या गोष्टी भरपूर महत्वाच्या राहतात. धावफलक 36 वर पोहोचलाय. सुमित भामरे पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. पुढच्या चेंडूसाठी सज्ज. शैलेशसाठी पुन्हा लेग कटरच होता. वरती आलेला बॉल, यावेळेला संधी आहे आणि ते फलंदाज धाव बाद होणार आहे. तयार नव्हता शैलेश स्वामी. ऋषी कापसेने कॉल दिला. धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र इथे अपयश आलंय. धाव बादच्या स्वरूपात दुसरा धक्का बसेल विजयदुर्ग लायन्सला. शैलेश ते बाद होतोय. 36 धावा, 2 गडी बाद. अमित पवार यष्टीच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. 11व्या पर्वामध्ये अक्षरशः बरसला होता हा खेळाडू. काय फलंदाजी केली होती. आज पहिल्या सामन्यामध्ये तेवढासा छाप पाडताना दिसला नाही, मात्र यष्टीरक्षक म्हणून त्याने छाप पाडले. बॉल गोलंदाजाच्या दिशेने थ्रो केला. लगेचच सुमित भामरेने तो कलेक्ट केला आणि ते धावबादच्या स्वरूपात शैलेश स्वामी बाद झालाय. नवीन फलंदाज गोविंद जाधव तो मैदानामध्ये आलाय. थोडं स्पीडअप करायचंय. पंचनामे सातत्याने इथून विनंती वजा सूचना देतोय, कारण आज पहिला दिवस आहे, उद्घाटनाचा दिवस, त्यामुळे थोडंसं आपण उशिराने सामन्याला सुरुवात केली आहे आणि तो वेळ आपल्याला भरून काढायचा आहे. सुमित तयार. ऋषीसाठी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आहे. प्ले अँड मिस. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढासा दबाव बनेल, दडपण निर्माण होईल. सुमित भामरे यासाठी जाणला जातो. चांगले लेग कटर टाकतो. एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला तो चेंडू वळवू शकतो. मागच्या बॉलवर तीच करामत त्याने केली. मात्र यावेळेला विथ द टर्न अप्पर कट खेळाय. पॉईंटच्या डोक्यावरून बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंट मधून. आता गलीमध्ये ट्रॅव्हल होतोय, मात्र डीप पॉईंट मधून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. त्याने चेंडू थांबवला. तो फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण झालेल्या आहेत. या दुहेरी बरोबरच धावफलक 38 वर पोहोचलाय. 14 चेंडू आणि 18 धावा. जे समीकरण याआधी थोडंसं सोपं होतं, आता ते अवघड करण्याचा प्रयत्न केला जातोय. अवघड आणि सोपं याच्यामध्ये जर काय असेल तर ती मेहनत आहे आणि ती आज मेहनत या दोन्ही संघांना करायची. सुमित तयार. स्ट्राईक एंडला आहे ऋषीसाठी स्लॉट मध्ये टाकलाय. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पिच बॉल होता, हल्ला केला, सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या बाहेर आणि हा कडकडीत प्रहार केल्यानंतर षटकार आलाय. प्रहार केला, षटकार वसूल केलाय. याच फलंदाजीसाठी ऋषी कापसे जाणला जातो. त्याचं नाव आहे ऋषी आणि तो आपल्या टीमला खुशी देतो. या षटकाराने त्याने खुशी दिली. बरोबरच धावफलक पुढे चालाय. धावसंख्या 44 वर. पुढच्या चेंडूवर मात्र कमबॅक सुमितचं पाहायला मिळते, जिथे चेंडू आलेला आहे निर्धाव. बरोबर 4 षटकांचा खेळ संपेल. मागचा बॉल थोडीशी चूक झाली. फ्लाईट देण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल पुढे टाकला. ओव्हरपिच होता आणि जसा स्लॉट मध्ये मिळाला त्या बॉलवर हल्ला केला. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर केली आणि एक चांगला षटकार इथे पाहायला मिळाला. बरोबरच पुढचे दोन्ही संघ जसा सामना संपेल आपण मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे.
तुर्तास मात्र आपण डगआउटच्या दिशेने रवाना व्हा, आपली जागा मिळवा आणि जसा हा सामना संपेल लगेचच मैदानामध्ये यायचंय. जसा सामना संपेल चालू सामन्यातील खेळाडूंना देखील सूचना आहेत. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करतच आपल्याला मैदानाच्या बाहेर एका ओळीमध्ये एका रांगेत यायचंय, याची देखील आपण दखल घ्या. 44ला 2 आहेत, 12 चेंडू आणि 12 धावा. वैभव शेटे पुन्हा गोलंदाजीसाठी आलाय. मागच्या षटकामध्ये 14 खर्च केल्या होत्या, थोडासा महागडा जरूर राहिला, मात्र पुन्हा एकदा वैभवलाच पाचारण केलं गेलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. 12 चेंडू आणि 12 धावा. रन बॉल इक्वेशन आहे. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. डीप पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट. स्क्वेअर लेगला मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये. पहिलाच बॉल पुढ्यातून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने सुरुवात केली आहे. अतिशय अप्रतिम टप्पा अचूक होता. गतीसोबत नियंत्रण असणं गरजेचं राहतं आणि जो गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सर्वाधिक महागडा ठरला, 14 धावा ज्याने खर्च केल्या होत्या, मात्र 12 बॉलमध्ये 12 असताना डेथ ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये एक चांगला चेंडू त्याने हाताळत असताना निर्धाव चेंडू टाकलाय. पुढचा चेंडूसाठी तयार. दुसरा बॉल देखील अचूक टप्प्यावर, मागच्या चेंडूची जेरॉक्स कॉपी, अगदी त्याच टप्प्यावर बॉल ठेवलाय. पाय चाललेले नाहीयेत गोविंद जाधवचे. फुटवर्क, पदलालित्य खूप महत्वाचं राहतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, मात्र या 2 चेंडूंवर एकही धाव आलेली नाहीये आणि आता समीकरण आहे 10 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावा. अजून एक तिसरा देखील निर्धाव. आता कुठेतरी संकटाची ढग जमा होणार आहेत. लगातारची 3 चेंडू वैभव शेटेने निर्धाव टाकलेत आणि गोविंद जाधवला स्तब्ध उभं ठेवलंय. कोणतीही धाव आलेली नाहीये. 9 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आलंय. 12 बॉलमध्ये 12 पाहिजे होत्या. 44ला 2 आहेत. 56 धावांचं टार्गेट आणि आता सामन्याला कलाटणी देण्यासाठी हे षटक कुठेतरी नक्कीच कारणीभूत ठरणार आहे, कारण 3 चेंडू इथे निर्धाव टाकलेत. मात्र दुसऱ्या बाजूने ऋषी कापसे नॉन स्ट्राईक एंडलाय, तो स्ट्राईकला जाण्याच्या तयारीत आहे. या चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे. अजून एक चांगला चेंडू आहे. 4था देखील डॉट बॉल टाकलाय. लगातारचे 4 चेंडू. पाय चालत नाहीये, फुटवर्क नाहीयेत, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगले नाहीये. 4 चेंडू निर्धाव टाकलेत. वैभव शेटे प्रभावी कामगिरी करतोय. पहिल्या ओव्हरला 14 दिल्यानंतर काय कमबॅक केले, यासाठी कमबॅक आणि वेलकम बॅक महत्वाचं राहतं. इथे अप्रतिम कमबॅक, अतिशय टिचून मारा केलाय. समीकरण 8 चेंडू 12 धावा. हा बॉल मात्र हवेत खेळाय. यावेळेला चांगलं टायमिंग, लांबी आणि उंची दोन्ही गोष्टी इथे पूर्ण केल्यात. चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग गगनचुंबी षटकार. 4 चेंडू चांगले टाकले, मात्र 4 चेंडूंवरचा संघर्ष 5व्या चेंडूवर पुसून टाकला आणि एक उत्तुंग षटकार ठोकलाय गोविंद जाधवने. हे म्हणजे असं झालं, मेहनतीने कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं, अशीच परिस्थिती सध्या मैदानामध्ये वैभव शेटेची झाली. पहिली 4 चेंडू त्याने अप्रतिम टाकले, मेहनत केली होती, मात्र त्यानंतरचा बॉल त्याने पुढे टाकला आणि तिथे एक उत्तुंग षटकार. 50ला 2. अजूनही 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला लॉब केलाय. गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. षटकारानंतर चौकार आलाय आणि बरोबरच धाव संख्येचा बेडा आता थोडासा पार केला गेलाय. धावफलकावर धावा आहे 54 धावा. 2 गडी बाद जिंकण्यासाठी फक्त आता 2 धावांची गरज असेल. विजयाच्या दिशेने आता आगेकूच केली. एक पाऊल पुढे टाकले विजयदुर्ग लायन्सने, मात्र चेंडू भरपूर आहेत आणि आता धावा बनवायच्या असणार आहे 2. 6 चेंडू आणि 2 धावा. सामना अद्याप संपलेला नाहीये. क्रिकेटमध्ये कधीही सामन्याचं पारडं कोणत्याही संघाच्या दिशेने झोकू शकेल. अनिश्चिततेने भरलेला खेळ. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहिली तर 54 धावा 2 गड्यांच्या मोमेंटमध्ये. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. बरोबरच सूचना आहे, खेळाडूंना ज्या कॅप आपल्या आयोजकांकडून दिलेल्या आहेत त्याच परिधान करून तुम्हाला खेळायचे, दुसरी कॅप चालणार नाहीये. 20 मिनिटं झालेली आहेत आतापर्यंत. येस, थँक्यू अक्षय सर. आमचे पंच प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवत आहेत. त्याचबरोबर शरद सरांकडून आमच्याकडे सूचना आल्या आहेत की तुम्हाला ज्या कॅप दिलेल्या आहेत त्याच परिधान करा. तर आयोजकांकडून ही सूचना आहे, कोणती दुसरी कॅप तुम्हाला परिधान करायची नाहीये. 2 धावांची गरज आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर टाकलाय. कमलेश बागळकर गोलंदाजीसाठी आलाय. कदाचित इथून देखील सामन्याला कलाटणी मिळू शकेल. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललंय. ऑस्ट्रेलियन रणनीती, ऑस्ट्रेलियाचे असे अनेक कर्णधार होते की ज्यावेळेला सामना एखाद्या टाईट सिच्युएशनमध्ये यायचा त्यावेळेला असं क्षेत्ररक्षण लावलं जातं
आणि तशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसरा बॉल समोर खेळाय लॉंगॉनला जाईल, तिथे क्षेत्ररक्षक आहे, बरोबरच 1 धाव मिळते. एकेरीने स्कोर लेबल झालाय, 55 धावा आहे 2 गडी बाद. 4 चेंडू आणि 1 धावेची आता गरज आहे. तसा हा सामना संपेल. पुढचे दोन्ही संघ पुढच्या सामन्यासाठी तयार राहा. निलेश साबळेला आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. अवंतकर सर देखील आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत. तगडा फौज फाटा घेऊन दोन्ही संघ उतरतील. हो फुल टॉस होता, यष्टीरक्षकाला बीट केलाय, लॉंग स्टॉपला बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेने आणि आता हा चौकार मिळालाय, बरोबरच विजयी चौकार. सामना इथे संपलाय. विजयदुर्ग लायन्सने 12व्या पर्वामध्ये पहिला विजय पहिल्या सामन्यामध्ये प्राप्त केलाय. मात्र दुसऱ्या बाजूला हा सामना प्रतापगड वॉरियर्सला गमावावा लागलाय. अभिनंदन विजयदुर्ग लायन्स, हार्ड लक प्रतापगड वॉरियर्स. 8 विकेट्सने विजयदुर्ग लायन्सने हा सामना जिंकलाय. आता या सामन्याचा सुपर हिरो, मॅन ऑफ द मॅच ऋषी कापसे, जो देतो टीमला खुशी, त्याचं नाव आहे ऋषी, तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हॅलो